तर सध्या स्थितीत पाणी पातळी ही 27 फुटांवर आहे। नागरिकांनी आपत्ती मित्र या ॲपमधील पाणी पातळीचे अधिकृत अपडेट्स पाहावेत, असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले। आज जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी आणि आयुक्त गुप्ता यांनी आयर्विन पुलाजवळील पाणी पातळीची पाहणी केली। यावेळी संबंधित यंत्रणा सज्ज राहण्याचे आवाहन केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, नकुल जकाते आदी उपस्थित होते। आज सांगली शहरातील काही पूरपट्ट्यातील भागातील पाहणी करण्यात येत आहे। त्यामध्ये आता सध्या आम्ही इरविन पुलाच्या जवळ आहोत। तिकडे सांगितल्याप्रमाणे 27 फुटापर्यंत पाणी सध्या आहे। सरासरी 30 फुटानंतर काही प्रमाणात परिवारांना स्थलांतरण करावं लागतो आणि 45 फूट आपली धोका पातळी आहे। तर आपल्याकडे सध्या तर पूरपट्ट्यात काही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असं दिसत नाही आहे। तरी पण भविष्यात जर काही गरज पडलं तरी आपत्ती मित्र ॲपवर सगळी माहिती प्रत्येक अर्ध्या तासात आम्ही अपडेट करत आहोत। नागरिकांना आव्हान आहे की ते आपत्ती मित्र ॲप डाउनलोड करावे आणि तिथून पाण्याची पातळी किती आहे ते वेळोवेळी प्रत्येक अर्ध्या तासात अपडेट केल्यानंतर त्यांना माहिती मिळेल। त्यासोबत तिकडे कुठे कुठे पाणी पोहोचल्यानंतर कुठले कुठले निवारा केंद्रावर स्थलांतरण त्यांनी व्हायचे आहे आणि कुठले कुठले क्षेत्राचे नागरिकांना स्थलांतरित व्हायचे आहे ती दोन्ही माहितीसुद्धा आपत्ती मित्र ॲपवर आहे। तर त्या ॲपचा वापर करून लोकांनी माहिती घ्यायची आणि कुठली प्रकारची माहिती पाहिजे असेल तरी प्रत्येक प्रभागात आमचे 24 तास एक मदत केंद्र चालू आहे। सांगली शहरातील मुख्यालय येथे वॉर रूम येथे पण एक 24 तास मदत केंद्र चालू आहे। त्यावर सुद्धा फोन लावून आम्हाला माहिती विचारू शकतात, मदतची मागणी करू शकतात। त्यासोबत माझ्या नागरिकांना एक आव्हान राहील की ज्या नागरिकाच्या घर धोका पातळीमध्ये येते त्यांनी एक पिशवी असेन्शियल आयटम्सची तयार करून त्यांनी त्यांच्याकडे तयार ठेवायची आहे, जेणेकरून महानगरपालिकेला गरज पडल्यानंतर लगेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचू शकतात आम्ही आणि लोकांची मदत आम्ही करू शकणार। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।